शिवनेरी किल्ल्याची तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो. शिवनेरी किल्ल्यावर आपला जो पहिल्या पायरीपासून तो जो पहिला टर्न आहे खाली, तर तिथला जो काही मार्ग आहे, तर त्या रस्त्याच्या दोन बाजू आहे. एक डावीकडली बाजू आणि एक उजवीकडली बाजू, रस्त्याचे दोन भाग आहे. तर त्या दोन्ही रस्त्याच्या भागाचं जर बघितलं आपण, एकदम व्यवस्थित जर मायन्युटली ऑब्झर्वेशन केलं आपण, तर त्या ठिकाणी दोन्ही रस्त्यांमध्ये थोडं खालीवर प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे त्याचा अर्धा इंच, 1 इंच आणि जो इकडला आहे उजव्या साईडचा, तो थोडा खाली खचलेला आहे. ज्या टायमिंगला आपल्याकडं किल्ले शिवनेरीची जेव्हा शिवजयंती वगैरे असते, त्या टायमिंगला मोठ्या प्रमाणात आपल्याकडं शिवभक्त येत असतात. आणि त्या टायमिंगला काही दुर्घटना घडू नये किंवा काही नाही, जे खचण्याचं प्रमाण आहे दिवसेंदिवस त्या दोन्ही रोडमधली जी काय भेग आहे ती पण वाढत वाढत चालली होती. तर मग त्याला अनुसरून आपण काय केलं होतं, एक रिटर्निंग वॉलचं काम टाकलं होतं. त्या रिटर्निंग वॉलचं महत्त्व असं होतं की जे काय खाली खचत चाललंय तर ते खचू नये, म्हणून त्यासाठी आपण ती रिटर्निंग वॉल टाकलेली पहिल्यांदी. मग आता रिटर्निंग वॉल जेव्हा आपण टाकली, तर त्याला दोन गोष्टी आपण घेतलं आहे. सोबत आपल्याला जे काही पाणी येतं किल्ल्यावरून, तर त्या पाण्याचा पण कुठेतरी आपल्याला वाव काढून द्यावा लागतो. त्याच्यासाठी आपण डाव्या बाजूचं जे आहे, तर डाव्या बाजूने आपण तिथे एक RCC गटर घेणार आहे, जेणेकरून किल्ल्याचं जे काही पाणी येईल त्या RCC गटरमध्ये येऊन ते सगळं खाली इकडं निघून जाईल एका बाजूला, आणि त्या दगडाच्या बाजूला पाणी जाणार नाही. आपण ती काळजी घेतलेली आहे. त्याच्या हिशोबाने आपलं काम चालू आहे. कामावर माझं कायम लक्ष आहे. म्हणजे 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, मी प्रत्येक गोष्ट तिथं जाऊन बघतो. दगड पण बघतो, ती जाळी पण बघतो, व्यवस्थित आहे नाही आहे, किंवा कसं काही काम करता येईल, किंवा त्याच्यात काय जे जे जागेवर काय बदल करायचे असेल तर ते सगळे करून घेतलेले आहेत सगळे. कालच आपल्यामधून मला फोन पण आला होता की अशा तिथं गारपट्टीचं वगैरे दगड आहे. आता जेव्हा आपण उन्हाळ्यात एखादं काम करतो ना, तर त्या टायमिंगला तो जो दगड आहे तो एकदम ब्लॅक दिसतो. पण आता पावसाचे दिवस आहे, पावसाच्या दिवसमध्ये एखाद्या क्वेरीमधून जर दगड आणला तर तो त्याला कुठंतरी तो भरलेला येतो तो, आणि तो भरून आलेला असल्यामुळे त्याला कुठेतरी मुरमाटीचे वगैरे खडे वगैरे लागलेले असतात. तर त्या हिशोबाने तो तसा दिसत असेल. मी तरी पण एकदा पाहणी करून घेतो. आहे. नाही नाही हां नाही नाही ते मी परत एकदा ठेकेदारांना पण किंवा जे आपले कंत्राटदार आहे त्यांना पण सांगतो की जे काय स्पॉटेड दगड आहे त्यांना मी ह्यापूर्वी पण सांगितलेलं आहे, जर स्पॉटेड दगड असेल तर तो आपला जो बॅक फिलिंगसाठी जो आहे तर त्यासाठी वापरता येईल. म्हणजे त्यांना ते पण सांगितलेलं आहे. आता समजा जेव्हा एखादी दगडाची गाडी येते, त्या गाडीमध्ये काही आपण स्पॉटेड येऊ शकतो, तर ते स्पॉटेड आलेले बाजूला टाका की जेणेकरून ते त्या कामात जाणार नाही. आणि माझं डे टू डे पण ह्या कामावर सगळं लक्ष आहे, कारण किल्ल्याचं काम आहे आणि महत्त्वाचं काम आहे, आणि एकदम ते आपलं व्यवस्थितच झालं पाहिजे, आणि जबाबदारीचं काम आहे. कारण त्याच्यावर आपल्याला भरपूर जो काही बोजा आहे तो पलीकडून त्याचा राहणार आहे, किंवा बाकीचं किल्ल्यावर भरपूर लाखो शिवभक्त येतात, आणि सगळ्यांचा प्रश्न असल्यामुळे आपण ते काम व्यवस्थितच पाहतोय. आणि मध्यंतरी मी PWC जे काय ज्युनियर इंजिनियर आहे किंवा डेप्युटी इंजिनियर आहे त्यांना पण एकदा काम घेऊन दाखवलं होतं, आणि वाटलं सगळ्यांना आपल्याला परत पण एकदा दाखवता येईल. त्यामध्ये जे काय दगड वापरले आहेत, हां आता जे गाडी वापरले ते तुम्ही काय सांगणार तर काय कसं सांगणार? हे बघा, मी आतापर्यंत कंटिन्युअस बघत होतो, तर त्या टायमिंगला काय नाही, एखादी 2 गाडी आली असेल तर ते आपण काढून साईडला टाकायला सांगू, की जेणेकरून कामाचं कुठलंही छोट्या गोष्टीमुळे एखाद्या मोठ्या कामाला गालबोट नको लागायला, आणि काम बोगस नको व्हायला आपलं. त्याच्यामुळे आपण जे काय आहे ते व्यवस्थितच करून घेऊ तिथं, असं कोणतंही शंका राहणार नाही. कारण किल्ल्याचं काम आहे आणि सगळ्यांचं एकदम महत्त्वाचं काम असल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थितच करून घेऊ, त्याच्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आता जिथे काम चालू आहे त्या ठिकाणी किंवा खाली पार्किंग परिस्थिती फक्त मोबाईल टॉयलेटची खूप आवश्यकता आहे. पाठवून देखील आपला बरोबर. झाला होता, तर तो त्याच्यावर इम्प्लिमेंट झाली नाही. नेमकी काय नाही नाही तसं नाही. त्याच्यामध्ये जे काय आपलं पहिला जो टर्न आहे, म्हणजे पहिल्या पायरीपासूनचं पहिला टर्न, त्या पहिल्या टर्निंगला जी काही जागा आहे ना, तिथं आपलं टॉयलेट प्रस्तावित आहे. ते टॉयलेट आपलं मंजूर देखील आहे तिथं. तर ही जी RCC वॉलचं काम झाल्यानंतर जे पाण्याचा भाग इकडं निघून जाईल, तर त्याच्या पलीकडे ती नंतर बांधण्यात येईल. दुसरी गोष्ट, 3 जुलै ते 6 जुलै जो काही पाऊस झाला त्या दरम्यान, तर त्या दरम्यान पण तो जो वरचा भाग आहे ना डाव्या साईडचा, तर तो बऱ्यापैकी खाली ढसाला होता. तिथले झाडं वगैरे पण खाली पडले होते. ते आपण झाडं वगैरे काढून तो सगळा भाग उचलून घेतला. पण आता एकदा 2-3 दिवस परत पाऊस झाला तर माझं ते पण आहे सजेशन, किंवा मी पुढं अजून त्याला पण आपण दगडाची कशी वॉल करता येईल, आणि दगडाची वॉल झाल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला त्याला चांगल्या वेली कशा लावता येईल का जेणेकरून ते दिसण्याचं लुक पण त्याचं ॲस्थेटिक व्हॅल्यू पण त्याची वाढेल. तर त्या हिशोबाने मी त्याच्यावर काम करतो सध्या. शेवटी किल्ल्याचा पूर्व भाग आहे तिथे त्या बाजून देखील पडण्याचा पावसात 2-3 ठिकाणी ढासळलेला आहे. बरोबर. काही नुकसान झाले की त्याच्यामध्ये, किंवा त्यावर काय उपाय केला जातो? मागील जे 3 ते 6 जुलैमध्ये पाऊस झाला होता त्या टायमिंगला जी काही आपली दगडी वॉल आहे आपली इकडली कुठली बाजूची, ती पण ढसळली होती. त्याच्यानंतर आपल्या पहिल्या दरवाजापाशी जी काही तटबंदी ती पण खाली आली होती. हाती दरवाजापाशी पण ते खाली आलं होतं. तर त्या सगळ्या अनुषंगाने आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट पण मोन्युमेंट असल्यामुळे त्याच्याविषयी काम करत आहे, आणि फॉरेस्ट विभागाचा जो एरिया आहे त्या ठिकाणी पण
वन विभागाचं काम चालू आहे. आता जो पहिल्या टर्न पासून जो पहिल्या पायरीचा जो डाव्या बाजूचा एरिया आहे तुम्ही काल बघितला असाल तर तो पण खाली ढसाळलेला आहे. आता त्याला पण आपण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी मागणी केलेली आहे. लवकरच असं वाटतं की त्याला निधी मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर ते पण आपण 1-2 महिन्यात काम करून घेऊ. एकदा दगडाची वॉल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दिसण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. दिसण्यासाठी म्हणजे कसं ॲस्थेटिक व्हॅल्यू नुसतं आपल्याला एखाद्या साईडने दगड लावलेलं ते पण योग्य दिसणार नाही. त्याच्यासाठी वरच्या बाजूने माती टाकून त्याच्यामध्ये काही हे लावता येईल का, आपल्याला काही वेली लावता येईल का जेणेकरून ते वर्षभर हिरवगार कसं राहील किंवा त्याच्यामध्ये काही फुलांचे काही वेलींचं काही भेटेल का. तर त्या हिशोबाने पण मी आपलं माझा स्टडी चालू आहे की ते लावलं तर त्याचं कसं चांगलं दिसेल. आणि मजबूतीसाठी तर मजबूत दगड आणि जाळी आहे तर ती आहेच. ISO नामांकनवाली जाळी असल्यामुळे त्याच्यात पण काही अडचण येणार नाही मजबूतीची गोष्ट. खाली जी दर्गेपाशीची जागा आहे त्या ठिकाणी खूप मोठा मातीवर टाकली आहे, पार्किंग पहिले गाडी लागायच्या त्या ठिकाणी कसं काय? किल्ल्यावरचं नियोजन असं आहे म्हणजे सध्या तरी आता जे काय कागदावर पण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या याच्यात आहे. किल्ल्यावर आल्यानंतर पहिल्या दर्ग्यापाशी जी काही जागा आहे किंवा उजव्या हाताला पाण्याच्या टाकीपाशी जी काही डाव्या हाताला उजव्या हाताला जी जागा आहे तर त्या जागेमध्ये मुर्मीकरण करून तिथं सगळ्या गाड्या लागल्या जातील. तिथून लागल्यानंतर तिथं हे चालू आहे EV ट्रॅक्टरचं नियोजन चालू आहे. EV ट्रॅक्टरला जर मंजुरी भेटली तर EV ट्रॅक्टरमधून तिथून लोक आपल्याला पहिल्या टर्नपर्यंत कसे सोडता येईल तर त्याचं एक नियोजन चालू आहे. त्याच्यानंतर ही काही जी रिटर्निंग वॉल आपली जी काही खचू नये म्हणून केलेली आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जागा वाढलेली आहे. ती जागा वाढलेली आहे तर त्याच्यावर असं चालू आहे DPDCच्या माध्यमातून. तर तिथं काय आपले जे काही लोकल दुकानदार होते मागं का जेणेकरून ते रस्त्यावर बसायचे आणि रस्त्यावर बसत असल्यामुळे प्रत्येक गाडीला किंवा कोणत्याही गोष्टीला जर इमर्जन्सी झाली तर अडचण यायची. तर मग अशी अडचण येऊ नये म्हणून मग आपल्याला ते दुकानदारांचं पण जे काय आता किल्ल्यावर कोणी पण आलं तर हे पाहिजेच त्याला काय आपल्याला फॅसिलिटी दिल्या पाहिजे. मग फॅसिलिटीच्या अनुषंगाने कोणी पर्यटक येत असेल कोणी शिवभक्त येत असेल कारण किल्ल्यावर एवढं चढून यायचं म्हणजे थकतात. उन्हाळ्याचे दिवस असतात, सुट्ट्याच्या दिवसात लोक सहली येतात तर लहान मुलं थकतात. तर मग त्यांना लिंबू सरबत किंवा काय जे काही छोटं मोठं थोडंफार खाण्याचं किंवा जे काय महाराजांच्या अनुषंगाने जे काय आपल्याला छोट्या छोट्या मूर्ती किंवा बाकीचे काय किचन वगैरे जे काही विकले जातात तर त्यांच्यासाठी काही दुकानांची सोय करता येईल का त्याची एक चाचपणी चालू आहे शासन स्तरावर. त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर जो काय आपला पहिला टर्न आहे तिथं टॉयलेट एक प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर हे जे काही पाणी आहे हे पाणी एका साईडला काढून द्यायचं ते एक नियोजन केलेलं आहे. म्हणजे हे बऱ्यापैकी सगळं कामे शेवटच्या टप्प्यात आहे, मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात मंजूर झालेलं आहे. आणि हे जर सगळे झाले तर किल्ल्याला काही अडचण येणार नाही. आता ह्या वर्षी 1 महिन्यापूर्वी जी काही अडचण आली जास्त पाऊस झाल्यानंतर ते आपला जो मातीचा जो काही खडक आहे आपला किल्ला म्हणजे सगळा आणि खडकावर जो काही माती साचलेला आहे तर तो मातीचा ढिगारा तो मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी खाली आला होता. तर तो ज्या ठिकाणी मातीचा ढिगारा आहे त्या ठिकाणी आपल्याला ती वॉल कशी एक्सटेंड करता येईल त्याचं पण नियोजन चालू आहे. आणि एकदा वॉल झाल्यानंतर त्याच्यावर परत ग्रीनरी कशी लावता येईल तर त्या अनुषंगाने त्याच्यावर नियोजन चालू आहे वन विभागाचं.